माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद भागवत सार प्रकरण 34 परशुराम चरित्र याचे कथन करणार आहे. सूत दुसऱ्या दिवशी सुप्रभाती स्थानापन्न झाले. श्रोते प्रथम प्रहरी हरिभक्त कथा माधुरी सेवन करण्यासाठी आतुर झाले होते. सूत म्हणाले, श्रुती पारायण श्रोते हो, आपल्या श्रवणोत्सुकतेने मला कथा सांगायला जास्त उत्साह येत आहे. शुकदेवांनी परीक्षिताला ज्या ज्या पुण्यवंतांच्या गोष्टी सांगितल्या व जी अवतार कार्य वर्णन केली ती मी सांगत आलो आहे. आता परशुराम अवताराचे वर्णन येणार आहे, तरी सर्वांनी लक्ष देऊ नये का? शुकदेवांनी परीक्षिताला सांगितलेली कथाच मी सर्वांना सांगत आहे. शुक म्हणाले, परीक्षिता, आता या रुचिक मुनींचे वृत्त मी सांगणार आहे. रुचिकाचा सत्वशीशी विवाह झाला. यापुढे असे झाले की सत्यवतीची आई, गाधीची पत्नी व स्वतः सत्यवती या दोघींनाही आपल्याला पुत्र व्हावा यासाठी रुचिक मुनीने काहीतरी तपश्चर्याने दैवी उपाय करावा अशी त्यांना विनंती केली. ऋषिकाने तर्पोबल असाधारण होते. त्याने विचार केला, आता काय करावे? मंत्र्यांनी चरू हा प्रमाणित करावा. दोघे वेगवेगळे मंत्र म्हणून वेगळ्या भांड्यात चरू शिजवावा. त्याने अनुष्ठान केले. स्रष्टा, विधाता व स्वर्गलोकीचे आणि भूलोकीचे देवराज यांना आवाहन केले. भगवान विष्णूंचा सर्वत्र प्रविष्ट होणाऱ्या वैष्णवी मातेला आवाहन केले. ग्रहदेवता रुद्र, मरुद, यक्ष, गांधर्व यांना अनुकूल करून घेतले. भगवान श्रीहरीची शक्ती आपल्या भक्तीने व अनुसंधानाने आकृष्ट करून घेतली. एकट्यानेच त्याने 2 चरू मंत्रांनी भारून शिजवले व त्यानंतर मध्यान्ह स्नानासाठी तो नदीवर गेला. कोणासाठी कोणता चरू योग्य ते पत्नीला तो सांगून गेला. सत्यवती, चरू सिद्ध झाले आहेत. आता मी तुम्हा दोघींना देणार आहे, पण मी आधी स्नान करून येतो, मग देतो. तुमच्या मातेलाही सांगून ठेव. तो गेल्यानंतर ती आईला म्हणाली, आई, ह्यांनी आपल्यासाठी चरू सिद्ध सुद्धा केले आहेत. आता नदीवरून आले की ते देतील. उत्सुकतेने यज्ञ अंगारात जाऊन दोघींनी चरूची भांडी पाहिली. खरे म्हणजे त्यांना क्षुधाही लागली होती. रुचिक स्नान करून येईल, तो वेळ लागणार. आई मुलीकडे पाहत मनात म्हणाली, पतीचे पत्नीवर प्रेम जास्त. सासूपेक्षा पत्नीसाठीच त्याने श्रेष्ठ गुणांचा चरू ठेवला असेल. जामाद आला की तिचा चरू तिला देईल व आपल्याला आपला देईल. त्यापेक्षा मुलीला गळ घालून तिचा चरू आपण घेतला तर आपला पुत्र श्रेष्ठ होईल. ती उघडपणे मुलीला म्हणाली, सत्या, तुझा चरू मला देशील का? माझ्यावर तुझे प्रेम आहे ना? मग आपण एकमेकांचे चरू घेऊ, आत्ताच भक्षण करूया. केले आहेत ते आपल्यासाठीच ना, मग थांबायचे कशाला? मुलीने आईला आपला चरू दिला व स्वतः आईसाठी शिजवलेला चरू घेतला. दोघीही चरू भक्षण केले. अदलाबदल करून चरू भक्षण केले. आपण केले ते चांगले केले असेच त्यांना वाटले. 1 घटकेनंतर रुचिक परताला. मोठ्या आनंदाने घरात शिरला. पत्नी पुढे झाली. सासू दाराड उभी. तो येऊन उभा राहिला. कमंडलू जागी ठेवला. आता पुढील मुख्य काम. सत्यवती, तो म्हणाला, तुम्हाला मी आता चरू देतो. चला नाथ, आम्ही घेतला चरू. ती म्हणाली, म्हणजे? रुचिक पाहतच राहिला. अहो, आई म्हणाली, माझ्यासाठीच ना केला आहे. चल भक्षण करूया म्हणून आम्ही घेतला. आणि सांगू का, माझा चरू मी आईला दिलाय, नाही तिचा चरू मी खाल्लाय. सत्यवती बोलली. रुचिकाला काय बोलावे तेच कळेना. क्षणभराने खिन्नपणाने तो म्हणाला, काय घोटाळा केलास हा? अगं, आला तो तुझा तो पुत्र होईल. तो पोर उग्र व कठोर स्वभावाचा होईल. लोकांना त्रास देणारा होईल. आणि तुझ्या आईला मुलगा जो होईल तो ब्रह्मवेत्ता होईल. सत्यवती घाबरली. तिने पतीला म्हटले, नाथ, मातेच्या ममतेने मला भूल पडली, पण त्याची शिक्षा मला नको हो करू. काही करा, पण मुलगा उग्र प्रकृतीचा नको. रुचिकाने क्षणभर विचार केला व म्हटले, हे पहा सत्यवती, विष्णूंची दुष्ट संहार करणारी शक्तीच मी आवाहन करून घेतली होती. तिचा आविर्भाव होणारच. तिचा आविर्भाव म्हणजेच विष्णूंचा अवतार. हे कार्य 1 पिढी अवलंबनाने करता येईल. तुझा मुलगा उग्र व न होता मुलाचा मुलगा उग्र होण्याचा व लोकांना दंड देणारा होईल. सत्यवतीला तो पुत्र झाला. तो जमदग्नी ऋषी. आणि सत्यवतीच्या मातेला जो पुत्र झाला तो विश्वामित्र, जमदग्नी
व रेणू ऋषींची कन्या रेणुका यांचा विवाह झाला. त्यांना वसुमान आदी अनेक पुत्र झाले. त्यातील सर्वात लहान तो परशुराम होय. परीक्षित म्हणाला, शुभदेव म्हणजे ब्रह्मवेत्ता पुत्र, जो विश्वमित्र, तो सत्यवतीचा भाऊ आणि परशुराम हा तिचा नातू. शुभदेव म्हणाले, होय, आता या परशुरामाचे चरित्र मी सांगतो. हाच उग्र प्रवृत्तीचा होता. परीक्षिता, त्या काळी हे हय वंशातील क्षत्रिय राजे फार बलाढ्य होते. अर्जुन नावाचा त्यांचा राजा त्यावेळी फार प्रतापी होता. तो दत्तात्रयांचा भक्त होता. त्याने दत्त प्रसन्न करून घेतले होते व वरदान मिळवलेले होते. त्याला सहस्त्र हात होते म्हणून त्याचे नाव सहस्त्रार्जुन पडले. शत्रू करून रणांगणात मरण येणार नाही, इंद्रियांचे बळ कमी होणार नाही, नित्य यश व कीर्ती राहील असे वर त्याने मिळवलेले होते. तो योगेश्वर होता. सर्व सिद्धी त्याला प्राप्त होत्या. जगात तो कुठेही निर्विद्धपणे सूक्ष्म रूपानेही संचार करू शकत असे. सर्व भोग त्याला प्राप्त होते. एकदा स्त्रियांसह तो नर्मदा नदी जलविहार करायला गेला. त्यावेळी क्रीडा करता करता भरपूर पाणी हवे म्हणून त्याने नर्मदाचा प्रवाहच आपल्या सहस्त्र हातांनी अडविला. बाण घातल्यासारखे नर्मदेचे प्राणी तुंबले व वरवर चढू लागले. सहस्त्रार्जुन स्त्रियांसह जलक्रीडा करू लागला. पण नर्मदेचे पाणी आसमंतातील घरात, वनात, आश्रमात सर्वत्र शिरू लागले. त्या काळी रावण तेथे शंकराची आराधना करण्यासाठी राहत होता. परीक्षिता, नर्मदा नदीचा प्रवाह हा तपश्चर्येसाठी अतिशय अनुकूल आहे. रावण शिवभक्त होता. तो स्वतःला फारच बलिष्ठ समजत असे. त्याच्या आश्रमात पाणी शिरले. रावणाला क्रोध आला. त्याने नर्मदेत शिरून सहस्त्रार्जुनाला युद्धाचे आव्हान दिले. त्याची दुरुत्तानी निंदा केली. सहस्त्रार्जुन जलविहार करीत होता. त्याने रावणाची प्रथम अपेक्षा केली, पण जेव्हा तो अधिकच बडबड करू लागला तेव्हा सहस्त्रार्जुनाने त्याला सहज पकडले. महिष्मती नावाच्या आपल्या नगरीत नेले व वानराच्या पिंजऱ्यात कोंडावे तसेच कोंडून ठेवले. त्याला सोडून द्यावे म्हणून पुलस्त्याने विनंती केली. तेव्हा उपेक्षेने रावणाची त्याने सुटका करून त्याला सोडून दिले. असा हा पराक्रमी अर्जुन एकदा मृगयेसाठी वनात शिरला. योगायोगाने तो जमदग्नीच्या आश्रमाजवळ गेला. आश्रमात त्याने अगत्याचे स्वागत झाले. जमदग्नीजवळ कामधेनू होती. तिच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या सेवकांचे यथातीत आतिथ्य झाले. ते पाहून सहस्त्रार्जुनाने जाता अभिमानाने जमदग्नीला न सांगताच सरळ कामधेनू महिष्मतीला नेली. हे सर्व निघून गेले. जमदग्नी, रेणुका व पुत्र काही करू शकले नाही. आणि झाडे तोडून लाकडे आणायला गेलेला परशु घेऊन व लाकडे घेऊन आश्रमात आला. कामधेनू नाही. कितीतरी लोक आश्रमात येऊन गेल्याची चिन्हे दिसत होती. माता पिता विनमस्क, बंधू वर्ग खांबाला टेकून बसलेले. काय झाले? परशुरामाने परशु ठेवीत व लाकडे कोपड्यात टाकी सर्वांना विचारले. कामधेनू नेली. कोणी? दुसरे कोण नेणार? सहस्त्र हातांचे वीर शिरोमणी. एक बंधू म्हणाला, तुम्ही अडविले नाही? नाही, न विचारताच नेली. आधी आत व मागे व इतर व्यवस्थेत होतो. कामधेनू हंबरली नाही. हंबरली, पण तोपर्यंत राजाच्या लोकांनी तिला वेढून नेली सुद्धा. आम्ही धावलो, पण प्रतिकार करण्याचे साहस झाले नाही. परशुराम अगदी तडकाफडकी हातात परशु व धनुष्य बाण घेऊन निघाला. सहस्त्रार्जुनाला त्याने महिष्मती नगरी शिरताच गाठले. उन्हात जटा चमकत होत्या. परशुची धार चमकत होती. डोळे रागाने चमकत होते. उंच पिळदार शरीराचा झपाट्याने धावत येणारा तरुण वीर परशुरामला पाहताच सहस्त्रार्जुनाचे सारे सैन्य गोळा झाले व त्याने त्याच्यावर नाना शस्त्रांचे भडीमार सुरू केले. पण परशुरामाने एकट्याने सर्व सेनेचा पराभव केला. सहस्त्रावधी सैनिकांना परशुने अक्षरशः तोडले. तुटलेल्या हातापायांचे व मुंडक्यांचे खच पडू लागले. हत्याकांडच जणू सुरू झाले होते. अग्नीच्या बक्षस्थानी गवताच्या राशी पडाव्या तसे बाण व परशु यांना सैन्य बळ पडित होते. ते पाहून सहस्त्रार्जुन स्वतः परशुरामावर चालून आला. 500 हातात धनुष्य, 500 हातात बाण, एकदम 500 बाण त्याने सोडले. आधी 17 औक्षिणी ही सैन्यांचा धुवा उडाला होता एका कामधेनूसाठी. आता सहस्त्रार्जुनाचे हात व बाणही परशुरामाने निकामी केले आणि सहस्त्र हात तोडलेला सहस्त्रार्जुन वेदनांनी ओरडला.
त्याच वेळी क्षणाची उसंत न देता परशुचा धाव त्याच्या मानेवर टाकून परशुरामाने त्याचा वध केला. परशुरामाने कामधेनू परत सोडवून आणली व ती जमदग्नीच्या हवाली केली आणि युद्धाचा सारा वृत्तांत त्याने पित्याला व बंधूंना सांगितला. जमदग्नी म्हणाला, रामा, अरे रागाच्या भरात काय केलेस हे? ब्राह्मणांनी क्षमाशील असले पाहिजे, तरच ते पूज्य म्हणावे. राजा विष्णूचाच अंश असतो, त्याची हत्या ब्रह्महत्येपेक्षाही पापदायक आहे. तू आता तीर्थयात्रा करून आपल्या पापांचे प्रायश्चित्त कर, ती धुवून टाक. जमदग्नीचे सांगणे विलक्षण वाटले तरी परशुराम आज्ञाधारक होता. तो खरोखरी तीर्थयात्रेला निघाला. 1 वर्षभर त्याने तीर्थयात्रा केली आणि आश्रमात परत आला. प्रकरण 34A समाप्त.